नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 31 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील जोधपूर व पाकिस्तानातील कराची शहरांना जोडणाऱ्या कोणत्या रेल्वे सेवेला 3 वर्षाची मुदतवाढ दिली आहे? तर मित्रांनो, भारतातील जोधपूर व पाकिस्तानातील कराची या दोन शहरांना जोडणाऱ्या थार रेल्वे एक्सप्रेस या रेल्वेला 3 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक लोकशाही निर्देशांकानुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर मित्रांनो, जागतिक लोकशाही निर्देशांकानुसार भारत जगामध्ये 42व्या स्थानावर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने ग्रँड कॉलर हा सन्मान बहाल केला आहे? तर मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाईन या देशाने ग्रँड कॉलर हा सन्मान बहाल केला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये नुकतीच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी मालदीव या देशामध्ये नुकतीच आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, नेपाळच्या पंतप्रधानपदी कोणाची दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे? तर मित्रांनो, नेपाळच्या पंतप्रधानपदी के.पी. ओली यांची दुसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 कोठे आयोजित केली गेली? तर मित्रांनो, जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली गेली। त्यानंतरचा प्रश्न आहे, कुकी नॅशनल फ्रंट ही दहशतवादी संघटना कोणत्या राज्यात कार्यरत आहे? तर मित्रांनो, कुकी नॅशनल फ्रंट ही दहशतवादी संघटना मणिपूर या राज्यामध्ये कार्यरत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, शबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, शबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिर केरळ राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी अतिसार या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते। त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन रिकाम्या जागा या दिवशी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? तर मित्रांनो, डॉट्स ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी वापरली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रिकाम्या जागा वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते? तर मित्रांनो, पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते। क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते? तर मित्रांनो, क्षयरोगासाठी लहान मुलांना BCG लस दिली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रतिजैवक तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रतिजैवके तयार करण्याचा कारखाना पिंपरी, जिल्हा पुणे या ठिकाणी स्थित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टॅमीफ्लू लस दिली जाते? तर मित्रांनो, स्वाईन फ्लू या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टॅमीफ्लू लस दिली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, विषाणूमुळे न्यूमोनिया झाल्यास त्यास काय म्हणतात? तर मित्रांनो, विषाणूमुळे न्यूमोनिया झाल्यास त्यास सॉर्स असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, हाडामधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? तर मित्रांनो, हाडामधील दोष अथवा रोगांचा तपास लावण्यासाठी रॉटेंजन किरणे वापरली जातात। मित्रांनो, विल्यम रॉटेंजन यांनीच किरणोत्सारीचा शोध लावला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, विषाणू म्हणजेच व्हायरस रिकाम्या जागा असतात? तर मित्रांनो, विषाणू अपेशीय जीव असतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर मित्रांनो, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण डोकेदुखी हे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी चिकनगुनिया हा रोग लैंगिकरित्या पारेषित होत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, फायलेरियासिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर मित्रांनो, फायलेरियासिस हा रोग प्रदेशनिष्ठ रोग या वर्गामध्ये मोडतो, म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्येच या रोगाची लागण होत असते। अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 31 आपण पाहिलेली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व
पुढील सराव प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.